अलिबाग इथं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान आणि महसूल दिन कार्यक्रमातील प्रोटोकॉलच्या वादावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी निमंत्रण आणि प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यावरती नाराजी व्यक्त केली होती। यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंचावरून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली। या प्रकरणावरती आता स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। चांगल्या कार्यक्रमांमध्ये वाद निर्माण करणं हा तटकरे कुटुंबाचा गुणधर्म आहे। लोकांना कमी लेखून राजकीय फायदा घेण्याची ही त्यांची कार्यपद्धती आहे। हा संपूर्ण रायगडवासियांचा अवमान असून जनता योग्य वेळी उत्तर देईल असा घणाघात दळवींनी केलाय। महसूल दिनाच्या कार्यक्रमातून सुरू झालेला हा वाद आता रायगडच्या राजकारणामध्ये नव्या संघर्षाला तोंड फोडण्याची चिन्ह आहेत। सर्वांचा या ठिकाणी मी माफी मागतो विभागातर्फे। आमच्या विभागाने थोडी गल्लत केली आहे, पण यापुढे मात्र आमचा विभाग अशी कुठली गल्लत करणार नाही। आपल्या जिल्ह्याचा मान सन्मान, लोकप्रतिनिधीचा मान सन्मान प्रशासन पूर्ण राखेल। स्वतःचा कार्यक्रम असेल तर ते वेगळ्या परिभाषेत बोलणार, आणि असं जर कार्यक्रम कुठला असेल तर आम्ही कोणतरी आहोत की आम्हाला सगळं कळतं अशा आविर्भाषामध्ये त्याने ते वक्तव्य केलं। हे खरंच शोभनीय नाही आहे। हा तमाम रायगडवासियांचा अवमान असं मी नक्की सांगेन। तटकरे ते खरंच शोभनीय अजिबात नाही आहे, परंतु तटकरे फॅमिलीचा एक तो गुणधर्म आहे की कुठल्याही चांगल्या कामामध्ये व्यत्यय आणून लोकांना कमी लेखणं हा त्यांचा गुणधर्म आहे। आणि मग त्यांचा तर कसा फायदा करता येईल या संदर्भातील रणनीती त्यांनी त्या मंचावर तयार केली, याचा तमाम रायगडवासी नक्की निश्चित करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.